नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅप एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जे महाराष्ट्र शासनाची जी MST CET जी PCM ची असेल त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ज्या 21 मे 2025 ला PCM ची जी आन्सर की जे तुमची आहे, आन्सर की म्हणजे तुमचं जे सोडवलेला जो पेपर आहे ते तुमच्या लॉग इन मध्ये आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ते काय आहे, कसं चेक करायचे तुम्हाला, ते कसं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचे, या सर्व माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. MST CET PCM 21 मे 2025 च्या आलेल्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये सांगितलं, CET सेलने त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमची 22 मे 2025 ते 24 मे 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये तुम्हाला पूर्ण जो सोडवलेला जो पेपर आहे, तुम्ही जो ऑनलाईन पेपर तुम्ही कॅम्प्युटरवर जो सोडवला होता प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये, तो पेपर तुमच्या लॉग इन मध्ये त्यांनी दिलेला आहे. तो पूर्ण पेपर, जसे की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि मॅथमॅटिक्स आहे, ते तुम्हाला पूर्णपणे बघायचं आहे. जो तुम्ही पेपर सोडवलाय तो पूर्ण पेपर तुमच्या लॉग इन मध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला किती क्वेश्चन हे बरोबर आहेत, किती चुकीचे आहेत, संपूर्ण तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एक एक प्रश्न चेक करायचा आहे. जर कोणत्या विद्यार्थ्याला जर त्याबद्दल अडचण असेल की एखादी क्वेश्चन आहे आणि तो तुम्ही करेक्ट आहे आणि CET सेलनं त्याला चुकीचं ठरवलंय, तर विद्यार्थ्याला त्याबद्दल ऑब्जेक्शन घेता येईल, जेणेकरून त्याला परिपूर्ण त्याचे जे क्वेश्चन असतील ते बरोबर मिळतील, त्याचे मार्क मिळतील. त्यासाठी त्याला ते ऑब्जेक्शन सुद्धा घेता येईल. पण एका ऑब्जेक्शनसाठी त्याला 1000 रुपये पेड करावे लागतील, जेणेकरून त्याला ते जे ऑब्जेक्शन आहे ते करेक्ट असेल तर त्याला त्याचे मार्क मिळतील, आणि जर करेक्ट नसेल तर त्याला त्याचे मार्क मिळणार नाहीत. जर जे विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतील त्या सर्व त्याच्या बॅचमध्ये त्याच्या जे शिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचे गुण भेटतील, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपापल्या लॉग इन मध्ये जाऊन CET सेलची जी लॉग इन आहे, जिथून तुम्ही फॉर्म भरला होता CETचा, ज्या कॅफेवरून भरला असेल किंवा तुम्ही घरून भरला असेल, त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे युजर ID आणि पासवर्ड असेल. युजर ID तुमचा हा मेल ID असतो. तुम्ही जो फॉर्म भरताना जो मेल ID यूज केलाय तो तुमचा जीमेल जो आहे तो तुमचा युजर ID असेल, आणि फॉर्म भरते वेळेस जो तुम्ही पासवर्ड ठेवलाय तो तुमचा पासवर्ड असेल. त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला PCB आणि PCM असे 2 कॉलम दिसतील. तुम्ही PCMचा पेपर सोडवला असल्यामुळे PCMच्या कॉलमला सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला पूर्णपणे पेपर दिसेल. त्यामध्ये सर्व पेपर आहे. उद्या तुम्हाला लास्ट डेट आहे जी 24 मे 2025 पर्यंतच तो तुम्हाला पेपर दिसेल. त्यानंतर तो ऑटोमॅटिक काढून टाकण्यात येईल. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागतील. रिझल्टच्या अगोदरच तुम्हाला त्या गोष्टी सर्व बघायच्या आहेत. जर तुम्हाला कुठं ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला ते घ्यायचं आहे. आणि नवीन आता येणाऱ्या मेच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला तुमचा रिझल्ट CETचा लागेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं 12वीचे रिझल्ट आलेले आहेत, त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा आलेले आहेत. त्याबद्दल पण आपण माहिती देतोय. आपल्याला इंजिनिअरिंगच्या प्रोसेसबद्दल ज्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजेत त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करावं, आणि काउन्सिलिंगला सुद्धा जॉईन करायचं असेल तर ते आपल्या ग्रुपमध्येच त्याच्याबद्दल माहिती भेटणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं, जेणेकरून त्याला पुढच्या ज्या काही CET कडून जे माहिती येतील त्याबद्दल त्याला सविस्तर माहिती भेटेल. त्यामुळे त्याचं शैक्षणिक होणारं नुकसान होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. जर विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर त्यांनी खाली कॉमेंटमध्ये त्यांनी आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगावा, जेणेकरून त्याचा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.